विरारला लोकलचं तुम्हाला माहिती आहे किती त्रास आहे. लोक धडपडतात, पडतात, तुकडे होतात. भाई घाणेरडं सीन येते. मी पहिल्यांदा बँड्रावरनं विरार शिफ्ट झालो तर म्हटलं चला एकदा ट्रॅव्हलिंग बघूच कसं वाटतं. आपण आहे थोडा ॲडव्हेंचरस माणूस, ट्रेकिंग विकिंग चालली असते. पण हे माहीत नव्हतं की 8 तास ट्रॅव्हलिंगमध्ये जाणार आहे. मी एकदा विरार टू अंधेरी जॉबसाठी पहिला दिवस चढलो आणि मला ना या म्हाताऱ्यांकडून लय मोठा प्रॉब्लेम आहे भाई. एका डब्यामध्ये 12 सीट म्हाताऱ्यांना रिझर्व करून ठेवलंय. 12 डब्यामध्ये 12 म्हातारे, 144 म्हातारे सकाळी 7 वाजता कुठं चाललेत भाई जॉबला. त्यांच्या सीटवरती बसले की त्यांचं असं वाटतं की भाई त्यांच्या 7 बाऱ्यावरती हात मारलाय. त्यांची अख्खी गँग उभे तिकडे. तुम्ही नाही उठले ते लोक जाऊ तुम्हाला. अरे नीट बोला भाई, मला समजतंय तुम्ही म्हातारे, तुमचं वय झालंय, बसा की. तुम्ही नव्हते म्हणून बसलो. मग म्हाताऱ्याकडून, म्हातारे पण चांगले म्हातारे आहेत भाई. माझे आजोबा आहेत, माझी आजी आहेत, पण 60च्या वरचे म्हातारे म्हातारे ऍक्सेप्ट करा भाई. का ते पण सांगतो. मी ट्रेनमध्ये होतो, पहिला दिवस माझा ट्रेनमध्ये. मी तिकीट काढलं आणि उभं राहिलो. लय गर्दी एवढी की तुमची रीढची हड्डी समोरच्या माणसात घुसेल. समोर माझा दुसरा माणूस होता आणि मागे माझा एक म्हातारा उभा होता. तो म्हातारा उभा आहे. 2-3 स्टेशन गेले. थोड्या वेळ नंतर भाई त्याची कमर माझ्या मागे वळवळ करायला लागली. म्हटलं अरे भाई काय करतोय तू. मी म्हटलं म्हातारे तू इथे रेलिंगला. मी त्या म्हाताऱ्याला रेलिंगला बोलवलं. म्हातारा आला इथे. मी याच्यानंतर थोडं शॉर्ट झालो. म्हटलं भाई चला गर्दी कमी झाली. परत 2 स्टेशनला गर्दी अजून वाढली. म्हाताऱ्याने माझ्याकडे बघितलं. म्हातारा मला म्हणतो तुम्ही कुठं उतरणार. मी म्हटलं तुला काय करायचंय. मी म्हणलो अंधेरी. म्हाताराने अक्षय खन्नावाली स्माईल दिली. माझी कान फाटली. मी म्हटलं इथे हे प्रश्न विचारायचं नव्हतं याला. मला वाटलं चल जागा देणार आहे. मी म्हटलं भाई मी अंधेरी. म्हातारा अजून खुश. म्हातारा म्हणलं ठीक आहे. लय गर्दी झाली. म्हाताराचा हात होता असं. म्हाताराने हात घेतला असं. म्हातारा आला जवळ. मी एवढं जवळ, म्हातारा माझ्या बाजूला. एवढी धक्कामुक्की झाली. मला समजतंय भाई म्हातारा तुझं वय झालंय, 60 वर्षाचं वरती आहे, तुला काठी लागेल धरायला. माझी का धरतो. अरे तुम्हाला वाटत असेल मी हे स्टेजवरती तुम्हाला सांगतोय, हे माझ्यासोबत झालंय. आता ते झाल्यानंतर मला समजत नव्हतं मी करू काय. भाई मी कोणाला सांगू. लेफ्ट राईट बघतोय, इकडे 2 म्हातारे उभे. मी म्हणलं ह्यांना सांगितलं, ह्यांनी धरलं तर. अरे एका म्हाताऱ्यासोबत 3-3 सांताक्लॉज खेळतायत. अरे भाई अजून 44 मिनिटाचा प्रवास बाकी आहे माझा. तुम्ही विचार करा, मी काहीच नाही केलं. मी शपथ सांगतो, मला आतून कसं तरी वाटायला लागला. हात थरथरत होते. म्हातारा मस्त मजेत. मला घाम सुटायला लागला, मला घाण वाटायला लागला. पण शपथ कपिलदा एक गोष्ट सांगतो, मजा आली होती. 44 मिनिटं मजा आली होती. मी उतरून त्याला फीडबॅक देऊन गेलो. म्हणलं म्हातारा सेम डब्यात उद्या भेटू, सेम टायमिंगला. फुल व्हिडिओ मराठी लेजन्स यूट्यूब चॅनलवर आहे, पटकन जाऊन बघा.